आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला एकता सारंगाव तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेडी. सलामी गोलंदाज गिरीश आणि पहिला चेंडू स्विंग इन्वेस्ट परिपूर्ण बीट होताना फलंदाज हनुमान आणि विनायक ही सलामी जोडी पाहतो एकता सारंगाव संघाची. विश्वास आणि हनुमान ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात इन ऍक्शन मध्ये पाहतो. पहिला चेंडू मात्र हनुमानच्या माध्यमातून थोडं स्विंग मिस बीट होतोय. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा गिरीश माधवी एक संघातील महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू. धाव मिळते फक्त आणि फक्त एक. या एक धावेने मला वाटतं हनुमान स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत. आणि त्या प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे परेश तरे असतील, निलेश पाटील असतील, राहुलजी भगत असतील, राजू भोईर असतील आणि खास करून शिवसेना जिल्हा अध्यक्ष आदरणीय देवांजी तळे साहेब सर्व सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत. आणि सर्वांनी मला सध्या आउट ऑफ टूर आहेत ही सर्व मंडळी नाशिकवरून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करते. खास करून लाडक्या संघाला अर्थातच स्वराज्य कशेडी या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद परेश, धन्यवाद निलेश, धन्यवाद राहुल, धन्यवाद राजू. पुन्हा एकदा गिरीश राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एका टप्प्याने साई चेंडूला कलेक्ट करतो. दुसरी धावीची मागणी आहे. फेक थोडीशी. फलंदाज धावचीत बाद. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही. खऱ्या अर्थानं पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा अवतारणी आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज विश्वास. हा बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. या डेंजर बॉलरनी या मध्ये एंटर होतोय पप्पू. गोलंदाज गिरीश. चेंडूला सुंदर सबस्क्राईबरचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. प्रकाश यांच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण झालं. मात्र याच दरम्यान एक 3 धावा करण्याची संधी. गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार. मारला खणखण.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात होते. गोलंदाज येतो रणजित. प्रकाश भाऊ तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण इनफिल्ड मधून किंवा आउटफिल्ड मध्ये झेल कॅरी केला तर दीपक म्हात्रे भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे उपाध्यक्ष दीपक म्हात्रे बंदरामध्ये काढले संघाचे सर्व करतात त्यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपण जर एखादा झेल कॅरी केला तर गोलंदाज रणजित येतोय. मात्र हा चेंडू थोडासा स्वर आहे आउट ऑफ दी ऑफ टर्मच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. अवंतर धाव या अवंतर धावणे संख्या धावसंख्या एकने पुढे सरते. धावसंख्या होते ती 8. क्या बात आहे. बघा रणजित भाऊ तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक साधली तर तुम्हाला देखील एक 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रणजित. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम दर्जाची चेंडू फेक होती. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधताना चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज झाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. और क्रमांक दुसरा गोलंदाज रणजित. रणजितजी तुम्हाला एक सुवर्ण संधी. आमचे किरण भाऊ या ठिकाणी 12 मॅन म्हणून उपस्थित आहेत. आपण हॅट्रिक साधली तर त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून लेग बाईचा इशारा पंचांचा तो एक दवीचा निर्बळा. धावसंख्या एकाने पुढे सरते. धावसंख्या होती ती 10. समोरून खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाने एसे प्लॅन होतो. चेंडूचा शॉर्ट सेलिंग मिडॉनला आणि याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 12. और क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं गोलंदाज ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटपर फार महत्त्वाचं असतं. प्लेसमेंट फार महत्त्वाची असते. चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं संघ टाकायला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी रणजित याच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यात बॅटने फक्त थोडीशी प्लेसमेंट केली जाते. चेंडू जातो शॉट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण जाणं सुनील तांडेलेच्या माध्यमातून. मात्र याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी. एक धावनी संघाची धावसंख्या एकाने पुढे सकते. एकता सारंगाव 2 बाद 2 षटकांची आणि ती धावसंख्या ती 13. थोडंसं बॅकफुटला संघ साजेची कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमधून साधता आली होती. मात्र मागच्या मॅचमधून देखील आपण पाहिलं होतं एकता सारंगाव पहिल्या 2 ओव्हरमधून फक्त 8 धावा. मात्र त्यानंतर एक चौफेर फटकेबाजीला आरंभ झाला होता. खास करून अमित आणि निवृत्ती पाटील यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या. मात्र तो सामना वेगळा होता. हा सामना देखील वेगळा आहे. एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस रविवार नसतोय. साई येतोय आणि पहिला चेंडू साई याच्या माध्यमातून थोडासा खराब.
दिशा इन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच देतील वाईटचा इशारा एक धावेचा निर्माळा धावसंख्या एकाने पुढे सरकते 14. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलो थ्रो मध्ये निश्चित कलेक्ट करता आलं नव्हतं मात्र दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज पप्पू या चिकडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट टू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमित. मारला कणकणीत चौका हॅलो नेक्स्ट टू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय कृष्णा. अमितला आरक्षण आहे वाटतं. साई चेंडू देखील थोडासा स्वर आहे आउट ऑफ दी लेग स्टंप. इम्प्राइज चेंडूला केलाय चेंडू नॉनस्टॉपला जातोय. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. फलंदाज या ठिकाणी निवृत्ती दवचित बाद झालेला आहे. षटक क्रमांक 3 नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रूपवान. बॅट्समन अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची आपण फेक पाहतोय. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पहिला आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो स्टँडच्या मागे आणि महत्वाचा फलंदाज बाद कृष्णा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय बलबन. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय बलबन कृष्णा. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक
वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. साजेची कामगिरी मैदानाच्या आत फलंदाजाला करता येत नाही. एकता सारंगाव महत्वाच्या सामन्यामधून थोडासा बॅकफुटलाय. साई चुका वारंवार आपण पाहतो मैदानाच्या आतमधून साजेची कामगिरी फलंदाजांना साधता येत नाही. हा चेंडू देखील निर्धाव जातोय. ओव्हर क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या अंती एकता सारंगाव 5 बाद 21 21 धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 21. आता मात्र शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज येतो निलेश माधवी. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज निलेश येतोय. अवांतर धाव खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. शेवटचं अंतिम ओव्हर प्रगती पथावर आहे आणि गोलंदाज निलेश. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दोन धावा कंप्लीट. तिसरी धावेसाठी आउट आहे. कोल्हापूर रूपवान फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमित. मागच्या सामन्यातील हिरो. हा चेंडू थोडासा अवांतर आहे. खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. एक धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरते धावसंख्या होती ती 25. फलंदाज धावचीत बाद. मध्ये एंटर होतोय नितीन. संघाचा कॅप्टन आहे. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या आदिव स्थिती पाहतोय एकता सारंगाव संघाची. फलंदाज बाद झालेत. 7 फलंदाज हे तंबूचे आश्रय आहेत आणि संघाची आदिव स्थिती धावा आहेत त्या 25 25. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात फक्त आणि फक्त चेंडू थोडीशी दिशा दिली जाते. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातो इनफिल्ड मधून. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सर्वात महत्वाचं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा बिग हिटर अमित याला मिळते. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणार 3 चेंडू मधून अमित आपल्या संघासाठी किती धावा करतोय. ते क्षमता आहे. मोठे फटके मारण्याची कुवत
या फलंदाजामध्ये. आउट ऑफ इनसाइड. एकच धाव. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळ चेंडूची फेक ऑप्शनच्या अतिशय बाहेरची झाली होती. कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नसता तर पंचांना थोडासा विचार करावा लागला असता. मात्र एक धाव निश्चित कंप्लीट झाली. आता शेवटचा अंतिम चेंडू पेस करण्याची पुन्हा एकदा जबाबदारी अमित याच्या खांद्यावर. आणि बघूया येणाऱ्या शेवटच्या अंतिम चेंडूवर अमित याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका सजेल का. चेंडू आउट ऑफ दी पार्क, सीमारेषेच्या बाहेर जाईल का. चेंडूला फ्लिक काढण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून निलेश माधवियाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 संपताय. 4 षटकांची अंती धावसंख्या ती 28 आणि विजयासाठी एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 29 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली ऑल टू कलराम केनी. सेमी फायनल मध्ये जोशी 11 भादवर ए टीम पोहोचली आहे. चालू सामन्यातून विजेता बघूया स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली की एकता सारंगाव या सामन्यातून विजेता. आणि जोशी 11 भादवर ए आजच्या श्रद्धांजली चषकाच्या पहिल्या दिवसातून आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत. मित्रांनो आपण पाहतो स्वर्गीय सागर 11 जय बजरंग गोरसे सावंत आयोजित श्रद्धांजली चषक 2026 सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय साई आणि साईच्या जोडीला दिनेश. क्या बात आहे. सामना महत्वाचा आहे. या सामन्यात राजेश आणि रणजितला थांबवलाय. पहिल्या मॅच मध्ये राजेशनं रणजितनं चांगली कामगिरी केली होती. नक्कीच रणजितनं 10 धावा बनवलेत, गिरीशनं देखील 10 धावा बनवले होते आणि रणजितनं 2 विकेट देखील घेतले होते. नक्कीच अगदी 10 धावा आणि 2 विकेट म्हटलं तर 20 पॉईंट. मात्र आपण मॅन ऑफ द मॅच गिरीशला दिली, त्यांनी देखील ती मॅन ऑफ द मॅच राजेशला दिली होती. यस, मॅन ऑफ द मॅच पेक्षा संघ जिंकणं महत्वाचं आहे. बघूया इथे विजयाचं लक्ष आहे फक्त आणि फक्त 29 धावांचं. क्या बात आहे. गणपतजी भोईर यांच्या अकाउंट मध्ये 3000 रुपयाचं कॅश येणार आहे. दीपक म्हात्रेने पारितोषिक लावलेले आहे.
फक्त 9 चेंडूमध्ये या 29 आल्या पाहिजेत आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. क्या बात आहे. 9 मध्ये 29 आल्या. तर बंदऱ्यावरती काल्हेर संघाचे करता धरता दीपक भाऊ म्हात्रे यांच्याकडून 3000 आहेत कशेली संघाला. पत्ते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमा पारितोषिक आहे. म्हणजे जर कशेली संघानं 9 चेंडूमध्ये 29 धावा ठोकल्या तर 3000 रुपये गणपती भोईर यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंट जमा होईल. चेंडूची फेकी करा घोटकर साहेब. नवीन चेंडू द्या. एकोणतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली टीम चे फलंदाज साईच्या बॅट मधून षटकार आपण पाहिलाय. चला अजून एक सामना बाकी आहे. जरा स्पीडअप करा आपण कारण की 4 वाजून 56 मिनिटं झालेली आहेत आणि एक महत्वाचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. स्पर्धेचा सेमी फायनल बक्षीस पात्र सामना असेल. हा चेंडू देखील खराब आणि इथे देखील आला आहे षटकार. म्हणजे दीपक भाऊनी जे पारितोषिक लावलं आहे त्याच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी साईची सुरू आहे. धावा बनले 2 चेंडू मध्ये 12. दोन मध्ये 12 बनवायचे टोटल 29. बघूया तिसरा येईल का. साई हा चेंडू लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर. नक्कीच वाईट. नक्कीच विश्वास पाटील या संघाचे एक सिनियर गोलंदाज मात्र त्यांना राखून ठेवून पप्पूला गोलंदाजी दिलेली आहे. इथे देखील चेंडूला खोदून काढला अमित. वेल जज कॅच. क्या बात आहे. अतिशय चांगला झेल टिपला अमितनं आणि ते पहिलं विकेटचं पतन. फलंदाज साई पाटील OUT आउट. मडवी आलेत. साईबाज झालेत आणि गिरीश आलेत. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाचे दोन्ही माजी कॅप्टन राहिलेत. चांगले खेळाडू आहेत. सध्या जयेश पाटील च्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. बॅटकडे होती. धावसंख्या झाली ती 14. 2 षटकार 1 वाईट 1 सिंगल 1 विकेट 14 धावा. इथे हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून चेंडू चालला अगदी डीप स्क्वेअर लेग रिझन कडे. बघूया तिसरीचा प्रयत्न आहे. दिनेश भंडारीच्या बॅट मधून 3 धावा आलेत. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 17 धावा 5 चेंडू मध्ये आलेत. 5 चेंडू मध्ये 17. आणि इथे गिरीश मडवीने चेंडूला उडवलाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
नक्की 6 मध्ये 23 आणि आता 18 मध्ये पाहिजे 6, 9 मध्ये 23 29 करायचे आहेत आणि दीपक भाऊनी जे बक्षीस लावलंय त्या बक्षीसच्या अगदी जवळ आहे, कारण की एक षटकार पाहिजेत. 9 चेंडू मध्ये 29 आल्या तर गणपतजी भोईर यांना 3000 रुपये ऑनलाईन येणार आहेत. बघूया अगदी ताबडतोब बल्लेबाजी. बघूया निवृत्ती पाटील 9 चेंडूंच्या आतमध्ये सामना जिंकला तर दीपक भाऊ मात्रे यांच्याकडून गणपतजी भोईर यांना 3000चं बक्षीस. आणि हा स्टेट राऊंडचा फटका आपण पाहतोय. विश्वास पाटील कमालीची फिल्डिंग करतात लॉंग ऑफला. धावा 2 मिळतील. धावसंख्या झाली ती 25. आता 2 मध्ये 4 म्हणजे तसे 17 मध्ये 4 आहेत, पण त्यांना 2 मध्ये 4 पूर्ण करायचे आहेत. आणि इथे हा फटका आडव्या बॅटनं खेळला आहे. इथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव. 26 झालेत. गिरीश मडवी बघूया 9व्या चेंडूवर सामना फिनिश करतील का. 3 ची गरज आहे. बघूया बघूया 9व्या चेंडूवर फिनिश मॅच होईल का. आता बाउंड्रीज पाहिजे, कारण की चौकारच मारावा लागेल. आणि हा चेंडू क्या बात है. डॉट बॉल जो टार्गेट होता दीपक भाऊंचा तो टार्गेट मात्र इथे नक्कीच फसलाय. हा फटका विसेप मध्ये केला अमित पाटील. पुन्हा एकदा चेंडूच्या समोर चांगली फिल्डिंग. धावसंख्या झाली ती 27. 10 चेंडू आणि 27 धावा आलेत. फक्त 2 धावा या विजयापासून दूर आहे. इथे चेंडू त्याला अगदी शॉर्ट लेगच्या दिशेनं हनुमान पाटील चेंडूला उचलतो. एक सिंगल धाव. स्कोर इज लेवल. आणि आता विजयापासून फक्त 1 धाव. 13 चेंडू मध्ये 1 धावेची फक्त गरज आहे. आणि विजयी धाव गिरीश मडवीच्या बॅटमधून आलेली आहे. अभिनंदन. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम. अडलक टफ लक एकता सारंगाव.